आज या ठिकाणी युवा निर्धार मेळावा, या युवा निर्धार मेळाव्याच्या प्रचार, युवा निर्धार मेळावा आणि हा अभूतपूर्व आपले जल्लोष आहे सर्वांचे लंके नेते साहेबांच्या स्वागत. आदरणीय थोरात साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले माझे सर्व तमाम मायबाप जनता आणि व्यासपीठावर बसलेले तुमचे आमचे सर्वांचे नेते, राज्यात ज्यांच्याकडे सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जातं असे थोरात साहेब, आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक घराघरापर्यंत पोचले. आपले सर्वांचं भूषण आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, ज्या घराण्याने राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विषयावर ज्यावेळेस चर्चा सुरू होती आणि ती चर्चा विलासराव देशमुख साहेबांकडे होत नाही असं कधीही होत नाही, त्या कुटुंबातील आमचे सहकारी मित्र ज्यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली असे अमितजी देशमुख साहेब, या भागाचे खासदार भाऊसाहेबजी वाघचौरे साहेब, आपले सर्वांचे नेते आदरणीय सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, आणि या तालुक्याच्या रणरागिणी नव्हे, पूर्ण राज्याच्या रणरागिणी जयाताई आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर असणारे आमचे सर्व आदरणीय थोरात साहेबांवर एकदम भावापेक्षा जास्त प्रेम करणारे सर्व आमच्या थोरात साहेबांचे मावळे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्ही नशिबवान यासाठी आहे कारण तुम्ही मावळे कोणाचे. अरे कुणीतरी मगाशी सांगितलं की आपल्या नेत्याचं नाव राज्यात झालं पाहिजे. अरे तुम्हाला हेच माहित नाही, आपला नेता नुसता राज्याचा नाही, देशाचा नेता आहे. आणि काही जण चालले थोरात साहेबांना खेटायला. तुम्हाला कळालं ना थोरात साहेबांचा झटका. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हे तर होम ग्राउंड आहे. ते होम ग्राउंडवर कशाला खेटावा, पण थोरात साहेब त्याला लांब राहिले. या ठिकाणच्या आमच्या माता भगिनीच लय झाल्या तर त्यांना ते समृद्धीने आणि काय म्हणे, अरे टायगर तर आम्ही रे इकडे मागे, आम्ही म्हणजे इकडे माग टायगर आहे, खरा टायगर इकडे आहे. मी तर सांगत असतो, मांजराने वाघाचं झुला अंगावर घेतलं म्हणजे काय ते वाघ होतो का? हे संगमनेरचा खरा वाघ आहे. तो राज्यात गरजतो, राज्यात झंझावात चालू आहे महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी. आणि तुम्ही लय टायगर आहे तर मतदारसंघाच्या बाहेर या ना. अरे सूर्य हा तर हाताने झाकत नसतो आणि आपला नेता हा सूर्य आहे. हा सूर्य झाकत नसतो, कोणाच्याने झाकत नसतो. हा विकासाचा महामेरू आहे. आमच्या जयाताईंनी सांगितलं अजून हे काम करायचं ते काम करायचं.
अरे इकडं तिजुरी आहे सगळी. आम्ही कोल्हे साहेब आम्ही काय येडे म्हणून आलो का इथं? आम्ही देशमुख साहेबांचा मोठा वशीर आहे. आम्ही कोल्हे साहेब आणि आम्ही कसे जरा, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे सरकार आपलंच येणार आहे. ती काळ्या दगडावरली पांढरी रेषे. मग सरकार आल्यावर आम्हाला जावं लागेल ना, साहेब जरा निधी, साहेब जरा पैसे. मग ते जरा म्हणते मग थोड्या वेळा हा बस 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 करतो. अरे काय हे सावड आहे भाऊ. आम्ही पण सावड कोणाशी करतो ना, आम्हाला पण माहिती आहे. ज्याच्या हातात 10 हत्तीचं बळ आहे ना, त्याच्याबरोबरच सावड करायची. ज्याच्या मनगटातच जोड नाही त्याच्याबरोबर आम्ही सावड सुद्धा नाही करीत आणि त्याला खेटत सुद्धा नाही. हे 10 हत्तीचं बळ असणारा माणूस आहे. तुमचं आमचं सर्वांचं भूषण आहे. हा एक ऊर्जा स्रोत आहे तुमच्या. आपला नुसता संगमनेरचा ऊर्जा स्रोत नाही, महाराष्ट्राचा ऊर्जा स्रोत आहे आपला हा आदरणीय थोरात साहेब. आणि आमच्या हे असे लय मावळे खतरनाक आहे बा, आहे का नाही? अरे तुमचा जोश बघून मला असं वाटायला लागलं हे इथून उठून तुमच्यातच यावा, कारण ते आमच्यातला जात नाही ना. त्यामुळे हा आपला सर्वांचा ऊर्जा स्रोत आहे. त्यामुळे ही निवडणुकीचं कुणीतरी सांगितलं, आपल्या वाकचौरे साहेबांनी सांगितलं काहीतरी 1 लाख. अहो 1 लाखचं काय घेऊन बसले साहेब? हे 2 लाख हे लोकांची नजर सांगून जाते. हे हमारा नेता कम नहीं, वो कम से कम 2 लाख वोटों से चुन के आने वाला है. बरोबर आहे ना? आणि जबाबदारी कोणावर? हा परत साहेबांची काय अपेक्षा धरायची आपली आहे ना वाघीण. आणि वाघीण तर आता ब्रँड बन गई है का नाही? ते बघा ना, ते एक वाचाळवीर भुकला आणि सगळं अंगलटच आलं. कुणीतरी सांगितलं काल, हे माझे ग्रहमान फिरलेले. अरे ग्रहमान फिरलेले नाही, हे कायमच्याच फिरलेले. त्यामुळे ईद तर जुळत, ईद तर काय घेऊन बसले. शेजारी पण जुळणार आहे. शेजारी पण यांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला, हे सगळे हे आपला परिचय. हे थोरात साहेब परिचय. कुणी असलं ना तिकडे काठाव, त्यांना सांगा परिसकडे लवकर या, तर तुमच्या आयुष्यात काहीतरी कल्याण होईल. मला तर कोणीतरी सांगितलं ते समोर उमेदवार कोण आहे, ते खबऱ्या देणारा उमेदवार आहे म्हणले. खबरीलाल चायला खबऱ्या देणाऱ्याला जर उमेदवारी द्यायला लागल्या, काय खरंय. पण ते त्यांचं पण बरोबर आहे. कुणीतरी नको का, कुणीतरी रातचं रे साहेब हे असं झालं. अरे ते बहिर्जे नाही का आमच्या गावात होऊन गेले, बहिर्जे नाही का आमच्याकडे होऊन गेले. माझ्या गावात बहिर्जे नाईक होते. हे असे कोणाचे हे, अरे त्या कुटुंबाचा एक परंपरा होती, त्या कुटुंबाचा एक वारसा होता, त्या कुटुंबाचे संस्कार होते. हे तोताई आहेत, हे तोताई. आणि हे खबरीलाल बरं, पण खबरीलाल देऊन सुद्धा उमेदवारी, पण हे आपलं तसं बिनवर थोरात साहेबांना द्यायचं तर आपलं बरं. पण ही निवडणूक ही थोरात साहेबांची निवडणूक नाही. इथं बसलेला प्रत्येक माणूस हा बाळासाहेब थोरात आहे. इथं बसलेला माणूस, प्रत्येक माणूस हा थोरात साहेब आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये वाकचौरे साहेब परत 1 लाख म्हणायचं ना, तुम्हाला सांगतो मी. हा तुम्ही काय आम्हाला काय कमी समजता काय? शेजारी बसून अजून काय ए कम से कम कितना. हा जय हिंद जय महाराष्ट्र. आपलं चिन्ह रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास संपूर्ण देशभर नेणारे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अमोलजी कोल्हे सर आणि संगमनेरचं नातं अतूट आहे आणि आपल्या समेत आहेत खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब. आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज या युवा संकल्प दौऱ्याच्या समारोप सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असणारे राज्याचे नेते, माझे मार्गदर्शक नामदार बाळासाहेबजी थोरात, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि खरं तर राजकारणातल्या दिलदार व्यक्तिमत्वांकडे बघून जिथं तरुणांना वाटतं राजकारणात यावं, अशा स्वर्गीय विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित भैया देशमुख, ज्यांची कायम आम्ही T20 बॅटिंग अनुभवतो, फक्त इथंच नाही संसदेत पण अनुभवतो, ते खासदार निलेशजी लंके, खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे, आमदार सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, रणजितसिंहजी देशमुख, रामोशी समाजाचे नेते वसंतरावजी चव्हाण आणि खरं तर ज्यांच्या नेतृत्वानं गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 145 गावं तुम्ही पिंजून काढलीत, 500 किलोमीटरचा प्रवास केलात आणि एक स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवलं, त्या आमच्या भगिनी आमची जयाताई, व्यासपीठाला उपस्थित असणारे आपण सगळे मान्यवर, सगळे आजी माजी पदाधिकारी, आपण सर्वजण. खरं तर यायला थोडा उशीर झाला, तुमचे अध्यक्ष थोडे धाकधूक होत होती, पण तब्येत बरी नव्हती खरं सांगतो 2 दिवस. आणि शिर्डीला लँड झाल्यानंतर आधी म्हटलं थोडा आराम करू, आराम केल्यानंतर मग सभेला येऊ, पण अंगात ताप होता तरी सुद्धा येणं कर्तव्य होतं. याचं कारण फार महत्वाचं, कारण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले. महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत असताना तुम्ही आणि मी पाहिलं, पायातली चप्पल विकत घेता येते हे माहिती होतं, गळ्यातला स्कार्फ विकत घेता हे माहिती होतं, अंगातला शर्ट विकत घेता येतो हे माहित होतं, पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात हे गेल्या 2-2.5 वर्षांनी पाहिलं. आणि मग माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माणसाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हे नेमकं राजकारण करायचं कशासाठी, हे नेमकं समाजकारण करायचं कशासाठी. आणि जेव्हा वादळ समुद्रात तयार होतं, ते वादळात जहाज भरकटायला लागतं, तेव्हा दीपस्तंभ समोर मार्गदर्शन करत असतो, तो सांगत असतो घाबरू नकोस, मी आहे, माझ्याकडं बघ. आणि राजकारणाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणातले जे मोजके दीपस्तंभ आहेत त्यापैकी एक म्हणजे नामदार बाळासाहेबजी थोरात, आणि त्यामुळं येणं गरजेचं. सुसंस्कृत राजकारण काय असावं. अनेक जण मोठमोठे सध्या महाराष्ट्रात गमती सांगतात, इतके 1000 कोटीचा निधी आणलाय, तितक्या 1000 कोटीचा निधी आणला, या बिल्डिंग बांधली, त्या बिल्डिंग बांधली, एवढ्या इमारती उभ्या केल्या. पण केवळ इमारती उभ्या करण्याला विकास म्हणत नाहीत, तर संस्था उभ्या करून त्यातून माणसं आणि कुटुंब उभं करणं हे महत्वाचं असतं. आणि हे संगमनेर तालुक्यामध्ये 1, 2, 3, 4 नाही, तर गेल्या 8 टर्म कोणी दाखवून दिलं असेल तर ते बाळासाहेब थोरात साहेबांनी दाखवून दिलं. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता खरं तर उद्या सोलापुरात असणार आहे मी, सोलापूर जिल्ह्यामध्ये माननीय पंतप्रधान असणार आहेत. वेगवेगळे पोस्टर लागायला लागले महाराष्ट्रात. परवा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लागले बटेंगे तो कटेंगे नावाने. आणि मग त्यांना खरंच प्रश्न विचारावा असा लागतो की बटेंगे तो कटेंगे कहने वालों जरा ये भी तो बता दो, बटेंगे तो कटेंगे कहने वालों जरा ये भी तो बता दो, क्यों काटा मराठी युवाओं का रोजगार और बांट दिया आपने गुजरात को.
बटेंगे तो कटेंगे कहने वालों, ये भी तो बता दो क्यों काट दिया आपने महाराष्ट्र का स्वाभिमान और बांट दिया आपने गुजरात को. आणि असं असताना आता माननीय पंतप्रधान येत आहेत आणि माननीय पंतप्रधानांनी नवीन नारा दिला, एक है तो सेफ है. काय सांगितलं? एक है तो सेफ है. आम्ही बघतोय देशात एक ही तो सेफ है. म्हणजे मान्य राहुलजी गांधींनी सांगितलं होतं संसदेमध्ये की हम दो हमारे दो की सरकार. म्हणजे दोन उद्योगपती आणि दोन नेते यांच्या सरकार. आणि आता माननीय पंतप्रधान म्हणतात एक ही तो सेफ है. आणि मग प्रश्न पडतो की विविधतेत एकता मांडणाऱ्या आमच्या 18 पगड जाती असतील, 12 बलुतेदार असतील, 16 अलुतेदार असतील, यांच्या सगळ्यांच्या अस्तित्वाला एका गाठोड्यात गुंडाळायचं, त्याला धर्माचं नाव लिहायचं आणि धर्माचं नाव लिहिल्यानंतर मोजक्यांच्या हातात सगळ्या देशाचा कारभार सोपवायचं हे कुठवर चालणार? आज भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रकाशित केला. मला पत्रकार बांधवांनी विचारलं की या जाहीरनाम्याविषयी तुमचं मत काय? मी म्हणलं लय भारी माणूस नेमलाय बाबा, निवडलाय. ज्यांच्या हातून जाहीरनामा प्रकाशित केला माणूसच भारी निवडला. माणूस कोण? केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शहा. असं म्हणू नये लोकांविषयी. पण महत्वाची गोष्ट आहे की याच अमित भाईंना आम्ही 2014च्या निवडणुकीनंतर 15 लाख तो चुनावी जुमला था असं म्हणताना जर ऐकलं असेल तर 15 लाख चुनावी जुमला था. म्हणजे माझ्या माता भगिनी इथं बसल्यात. माझ्या माता भगिनीने तर मागे लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाच प्रश्न पडला. कारण मुळात योजना आली कुठून? तर लोकसभेला मतांची झाली कडकी, तेव्हा विधानसभेच्या आधी बहीण झाली होती लाडकी. आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर माझ्या माता भगिनींच्या मध्ये हा प्रश्न खरं तर यायला पाहिजे आणि तो आलाय की चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. इसलिए दादा भाई भाऊ, गुलाबी रंग, दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. आणि म्हणून जेव्हा भारतीय जनता पक्षाचा हा जाहीरनामा येतो, हा जाहीरनामा आल्यानंतर प्रश्न पडतो. त्यामध्ये एक वाक्य लिहिलं जातं, ते तुमच्या माझ्या जखमांवर मीठ चोळणारं वाक्य असतं. त्यात लिहिलं जातं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार. आणि मग मान्य देवेंद्रजी फडणवीस, मान्य प्रधानमंत्री मोदी साहेब आणि अमित भाई शहा यांनी उत्तर द्यावं. ते गेली 2.5 वर्ष पक्ष फोडून चिन्ह चोरून तुम्ही जे सरकार तयार केलं, या सरकारमध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. 8 शेतकरी दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. महिन्याला 200 ते 250 शेतकऱ्यांच्या घरी या आत्महत्या होत आहेत. आणि या आत्महत्या होत असताना तुम्ही तोंड वर करून आता सांगता आता कर्जमाफी करतो. मग कशासाठी केलं होतं 2.5 वर्षापूर्वी हे सरकार? कशासाठी पक्ष फोडले होते? कशासाठी चिन्ह पळवली होती? कशासाठी सरकार स्थापन केलं होतं? हे सरकार केल्यानंतर जर 8 शेतकरी दिवसाला, विचार करा, दिवसाला जर महाराष्ट्रामध्ये 8 शेतकऱ्यांच्या घरात जर तिरडी उचलावी लागत असेल, 8 शेतकऱ्यांच्या जर अग्निसंस्कार करावा लागत असेल, 8 शेतकरी आत्महत्या करत असतील, तर मग या सरकारला नैतिक अधिकार उरतो का सत्तेत राहण्याचा? हा प्रश्न निर्माण होतो. वर सांगितलं जातं काही जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवणार. माझ्या माता भगिनीने आत्ताच दिवाळी केली असेल, केली ना? करंजा करताना दिल्या ना सरकारला शिव्या. खोबरं 140चं 280 झालं. हा, आमचे दाजी सांगत होते बाई शंकरपाळ्या तळ, आणि बाई सांगत होती आव तेलाचा डबा वाढलाय 300 नी, त्याचं काय करू? हे जेव्हा गोष्टी होत होत्या तेव्हा आठवा 2014ला
आत्ताचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गळ्यात टाळ घालून टाळ कुटत फिरत होते. सोयाबीनला 7,000 भाव दिला पाहिजे, आठवतोय? सोयाबीनला 7,000चा भाव दिला पाहिजे म्हणून जेव्हा हे फिरत होते, 2014 ते 2024 पेट्रोल वाढलं दुपटीनी, डिझेल वाढलं दुपटीनी, खतं वाढली तिपटीनी, 450ची बॅग गेली आता 1700 वर. आणि सोयाबीन किती? 7,000च्या ऐवजी 3200, 3,000. आणि मग हा प्रश्न विचारावा असा वाटतो की कशासाठी निर्माण केलं होतं पक्ष फोडून चिन्ह पळवून तुम्ही सरकार. आणि म्हणून जी महाविकास आघाडीची पंचसूत्री आहे तुमच्यापर्यंत पोहोचली. इथं फक्त लोकसभेला बहीण झाली म्हणजे लोकसभेला मतांची झाली कडकी सारखा विषय नाही. इथं महालक्ष्मी योजना आहे, म्हणजे माता भगिनीला केवळ लाडकी म्हणायचं नाही, ती सुरक्षित व्हावी यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी आहे. माझी जर कन्या जन्माला आली तर तिच्या नावाने डिपॉझिट ठेवून ती 18 वर्षाची होईल तेव्हा तिला 1,00,000 रुपये मिळणारी योजना आहे. माझ्या माता भगिनींना वर्षाला 6 गॅस सिलेंडर मोफत मिळत असताना दर महिन्याला अकाउंटला 3,000 रुपये येणार आहेत. याला सक्षम योजना म्हणतात, जी महाविकास आघाडीची. दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे, ही दुसरी गोष्ट आहे, शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे. 3 लाखापर्यंतची कर्जमाफी होत असताना त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची गॅरंटी आहे. तिसरी गोष्ट रोजगाराची. आज भारतीय जनता पक्षाने सांगताना सांगितलं 25 लाख रोजगार निर्माण करणार. वाचलं का? मला कळना झाले नेमका प्रॉब्लेम हाय कुठे यांचा. कारण माननीय मोदीजींनी सांगितलं होतं हर साल, लक्षात आहे ना? नक्की. म्हणजे वर्षाला 2 कोटी रोजगार देणार हे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष जर सांगत असेल की आम्ही 25 लाख रोजगार निर्माण करणार, तर कधीतरी माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी याचंही उत्तर द्यावं की वेदांता फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग पार्क गेला, टाटा एअरबस गेला, एवढे प्रोजेक्ट गेले, तेव्हा आमच्या तरुणांच्या हातातोंडचा रोजगार तुम्ही हिरावून नेत होतात. त्याच्या बदल्यात कुठला प्रोजेक्ट तुमच्या पप्पांनी परत महाराष्ट्रात पाठवला याचं एकदा तरी उत्तर द्या. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आधी 2.5 लाख रोजगार पहिल्या 100 दिवसात आणि 12.5 लाख रोजगार हे पुढच्या 5 वर्षात तयार केले जातील. चौथी गोष्ट फार महत्वाची आहे. माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, हॉस्पिटलमध्ये आपल्या घरचं कोणी ऍडमिट झालं की हॉस्पिटलची बिलं वाढत जातात. ही बिलं वाढत असताना अनेकदा पोरांच्या शिक्षणासाठी, लेकी बाळींच्या लग्नासाठी ठेवलेला जे काही पुंजी जमा केलेली असते ही पुंजी द्यावी लागते. कधी नातेवाईकांना फोन करावे लागतात, पै पाहुण्यांकडे हात पसरावे लागतात. ही वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारनं प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांचा हा आरोग्य विमा देण्याचं ठरवलेलं आहे. आणि जी 5वी महत्वाची गोष्ट आहे, आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वेगवेगळे समाज आपल्या हक्कांसाठी लढतायत, न्याय्य हक्क मागतायत. मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आमचा आदिवासी समाज असेल, आमचा ओबीसी समाज असेल, प्रत्येक समाजाची वेगळी मागणी आहे. आणि हे होत असताना एकमेकांमध्ये झुंज लावून देण्याचं पाप जे भारतीय जनता पक्षाने केलंय, यातून सुटका होण्यासाठी जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा ही 50% वर नेण्यासाठी महाविकास आघाडी काम करणार आहे. आणि या पंचसूत्रीसाठी माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. संगमनेर तालुक्याला वेगळं सांगायची गरज नाही, बरोबर? बरोबर ना? कारण कधी कधी काही उपद्व्यापी बालक आपण कडेवर घेतो. म्हणजे मगाशी जसं लंके साहेबांनी सांगितलं तसे खबरीलाल सारखे मान्य महसूल मंत्र्यांनी काही उपद्रवी बालक इथं कडेवर घेतलेली आहेत. त्यामुळं कडेवर घेतलेल्यांचा राजकीय कडेलोट करणं हे तुमच्या हातात आहे. आणि जी घटना संगमनेरमध्ये घडली, म्हणजे जयाताईंनी ज्या घटनेचा उल्लेख केला, अशी जर विधानं होत असतील तर तुम्हाला एकच सांगायचंय, हे विधान झाल्यानंतर तळपायची आग मस्तकात गेली का नाही? कोणीतरी म्हटलं असेल जीभ हासोडून दिली पाहिजे, कोणीतरी म्हटलं पाहिजे कानाखाली जाळ काढलं पाहिजे. तुमची निशाणी लय भारी आहे.
निशाणी लय भारी आहे. म्हटलं तर हात आशीर्वादाचा आहे, म्हटलं तर हात मदतीचा आहे, आणि म्हटलं तर कानाखाली उडली की पाची बोट उठणार आहे. पण आपल्याला संविधानिक पद्धतीने जायचंय. अशा कुठले लगेच टीव्ही वाले चालवतील. कधी होत नाही ती अमोल कोल्हेंची जीभ. असं कधी होणार नाही, असं कधी होत नाही. पण महात्मा गांधींनी सांगितलेली फार महत्वाची गोष्ट आहे, क्रोध को पालना सीखो. म्हणजे साऊथ आफ्रिकेच्या स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवर जेव्हा धक्का मारून काढून दिलं होतं, त्या रागामध्ये महात्मा गांधींनी कानाखाली पंजा उमटवला होता, क्रोध पाळला. आणि हा जो राग आहे, हा जो संताप आहे, हा जेव्हा व्यक्त झाला तेव्हा देश स्वतंत्र झाला. त्याला फार महत्वाचं योगदान महात्मा गांधींनी दिलं. त्याच पद्धतीनं ती घटना आठवा, तो संताप आठवा. आणि 20 तारखेला बाहेर जात असताना हा सगळा संताप ईव्हीएमच्या माध्यमातून निघत असताना ऐतिहासिक मताधिक्य हे बाळासाहेब थोरातांना मिळेल याची आपण प्रत्येकानं खबरदारी घ्या. आणि ठणकावून सांगा, तू किती बी ताण, येत नसतोय बाण. म्हणजे निरोप शेजारच्या मतदारसंघातही जाईल. कारण बाण ताणणारे हात वेगळे आहेत असं कळतंय. त्यामुळे किती बी ताण, येत नसतोय बाण. सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. आमच्या आजीनी सांगितलं होतं लहानपणी, चोरीची गोष्ट कुणी अभिमानाने मिरवते? मला सांगा, चोरीची गोष्ट कुणाला पचती? कुणाला अभिमानाने सांगता येते? हे बघ गाडी आणली, चोरीने आणली, सांगता येते? नाही सांगता येत ना. मग महाराष्ट्रात तोच प्रॉब्लेम झालाय धनुष्यबाणाचा आणि घड्याळाचा. चोरलेली गोष्ट अभिमानानं मिरवता येत नाही. आणि बाळासाहेब थोरातांना ऐतिहासिक विजयापासून रोखायला अजून कुणाची हिंमत नाही. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद साहेब. यानंतर राज्याचे माजी मंत्री आदरणीय नामदार अमित भैया देशमुख साहेब यांना विनंती आहे की साहेब आपण मनोगत व्यक्त करावं. अमित भैया देशमुख. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, लोग आते गए और कारवां बनता गया. कारवां बन गया, लोग आ गए. मंजिल, मंजिल क्या है? मंजिल मंत्रालय की 6ठी मंजिल है. आपण ज्यांच्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते महाराष्ट्राचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले. महाविकास आघाडीचा विचार कानाकोपऱ्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचं प्रभावी कार्य जे करतायत ते माझे स्नेही खासदार आदरणीय अमोल कोल्हेजी, नगरचं तुफान आपले लाडके खासदार आदरणीय निलेश लंकेजी, आपले लाडके खासदार भाऊसाहेब वागचौरेजी, डॉक्टर सुधीर तांबेजी, आदरणीय दुर्गाताई तांबेजी, रणजित देशमुखजी, वसंतराव चव्हाण, नानासाहेब भालेराव,
युवा निर्धार मेळावा ज्यांनी याचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची चर्चा आहे त्या आपल्या लाडक्या जयश्रीताई आणि त्यांचे सगळे सहकारी, सन्माननीय व्यासपीठ, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, आदरणीय बाळासाहेब थोरातांना शुभेच्छा देण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे. इथं यावं आणि आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांबद्दल काय बोलावं. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हे आमच्या कुटुंबाचे एक सदस्य आहेत असं आम्ही मानतो. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलं, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून ज्यांनी काम केलं आपण सगळ्यांनी पाहिलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हे लातूरचे पालकमंत्री होते. लातूरला सांभाळण्याचं काम आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी केलं हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही. हे मला विनम्रपणे या ठिकाणी आपल्या पुढे मांडावंसं वाटतं. आज तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटतं की माझ्या समोर महाराष्ट्र बसलाय आणि मागे वळून पाहिलं तर महाराष्ट्राचा नेता इथं विराजमान आहे. ही भावना मनामध्ये जागृत झाल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्रामध्ये हा जो लढा आम्ही उभा केलाय, हा लढा ज्यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय त्या नेतृत्वाचं नाव हे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आहे. संगमनेर तालुक्याचा, नगर जिल्ह्याचा कायापालट करण्याचं काम 5 दशकं प्रामाणिकपणे करण्याची किमया ही आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांची आहे. निष्कलंक असं हे नेतृत्व, कधीही भ्रष्टाचाराचं गालबोट लागलं नाही. नाहीतर आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचा कारभार पाहिल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा फोपावलाय. अमोल कोल्हे यांनी सांगितलं, खरेदी विक्री आमदारांची, खासदारांची, पक्षांची हे यापूर्वी कधी आपण ऐकलं नव्हतं. महाराष्ट्रातले पुढारी हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय यशवंतराव चव्हाण हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय वसंतराव नाईक हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय शरद पवार हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय विलासराव देशमुख हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय बाळासाहेब थोरात हे कर्तृत्वाने ओळखले जातात.
पण अलीकडं महाराष्ट्रामध्ये पुढारी हे टक्क्यानं ओळखले जातात. खरंय. अहो त्या ABCDचा सुद्धा सत्यानाश केला हो. A फॉर ऍपल, B फॉर बॅट, C फॉर कॅट हे आपण ऐकलं होतं. ABCDEFGHIJK, K फॉर खोके, LMNO, O फॉर ओके, 50 खोके एकदम ओके. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. या महाराष्ट्राला संकटातनं बाहेर काढायचं आहे. आज जयश्री ताईंनी जे मुद्दे या ठिकाणी मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत. संगमनेर तालुक्याला पुन्हा आपल्या पायावर उभं करण्यासाठी जो संकल्प त्यांनी स्वीकारलेला आहे, मला असं वाटतं की त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं म्हणजे मला आज 1999ची आठवण होते. 1999 मध्ये मी सुद्धा युथ काँग्रेसमध्ये होतो. आज जी जयश्री ताईंनी यात्रा केली तशीच यात्रा 1999 मध्ये मी लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये केली होती. आणि 1999 च्या निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. मला आठवत आहे माधवराव शिंदे त्यावेळेला आपले महासचिव होते. आणि 1999 साली काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची निवड झाली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि म्हणून असंच काहीतरी इथंही घडतंय की काय, आणि म्हणून यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही. आपल्याला आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना ऐकायचंय. आपल्यामध्ये इथं सामील होत असताना मी आपल्या घरात आलोय अशीच भावना माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. जसं निलेश लंकेनी सांगितलं की थोरात साहेबांचं लक्ष तुमच्यावर असलं पाहिजे, जसं अमोल कोल्हेनी सांगितलं की त्यांच्यावर असलं पाहिजे, भाऊसाहेब वागचौरेंनी सांगितलं की त्यांच्यावर असलं पाहिजे. आणि म्हणून उद्या तुम्ही जेव्हा राज्याचं नेतृत्व करणार आहात तेव्हा थोडंसं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. या सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि यानंतर महाविकास आघाडीचे समन्वयक, आपल्या सर्वांची अस्मिता, आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान, महाराष्ट्राची शान, लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब. आजच्या होत असलेल्या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं एक महाराष्ट्राचं आवडतं लाडकं व्यक्तिमत्व, जे अत्यंत समर्थपणे स्वर्गीय विलासरावजींचा काम पुढे नेत आहेत, वारसा पुढे नेत आहेत, असे सन्माननीय आमदार अमित भैया देशमुख, त्यांचा शिवपुत्र संभाजी पाहिल्यानंतर अंगावर शहारे येत होते आपल्या सगळ्यांच्या. आणि जे लोकसभा सुद्धा इतके दमदार पद्धतीनं गाजवतात, त्यांचं तिथलं काव्य लोकसभा तर ऐकते, संपूर्ण देश त्यांचं कविता ऐकत असतं आणि त्याच्यातून एक संदेश ते देत असतात.
असे आपल्या आता खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवडते प्रिय असे खासदार अमोलजी कोले. आता निलेश लंकेच्या बाबतीत काय बोलावं. निलेश लंके म्हणजे मूर्तिमंत चैतन्य ज्याला म्हणावं, एक युवकांचं चैतन्य, सळसळणारं चैतन्य, आणि सळसळत जाऊन नेमका वेध घेणार खासदार निलेशजी लंके. एक परिपक्व अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, जीवनामध्ये समाजसेवा आणि सर्व माध्यमातून एक यशस्वी उभं राहिलेलं आपले सन्मान्य खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे. येथे उपस्थित मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे, सौदी दुर्गाताई, ॲडव्होकेट माधवराव, रणजितसिंह देशमुख, बाबा होळ, बाळासाहेब गायकवाड, त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले वसंतराव चव्हाण, नानासाहेब भालेराव, अमर कतारी आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. खरी आजची सभा ही अविस्मरणीय सभा आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कायम लक्षात राहील आपल्या का असा एक युवक मेळावा झाला होता की जो मेळावा कायम स्मरणात राहणार आहे, दिशा देणार आहे आणि एक तरुणांचं नव नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता ठेवणार आहे. जयाताईने आपलं भाषण केलं, असा एक टप्पा येत असतो कायम. तो टप्पा जर मला विचारलं तर एक टप्पा असा होता की 1985 साली मला अपक्ष उभं केलं गेलं आणि 1985 सालच्या त्या टप्प्यामध्ये माझ्या बरोबर जे आले, जे युवक होते, नवीनच आपलं कर्तृत्व दाखवत होते, ते पुढारी झाले. मी संस्थांचं नेतृत्व केलं, जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं आणि अजूनही करतायत. मधल्या एका टप्प्यात पुन्हा नवं एक नेतृत्वाची लाट आपल्याकडे आली. अत्यंत सामान्य कुटुंबातले मुलं, अनेक नावं त्यामध्ये घेता येतील, बरेच राहून जातील. विश्वास मुर्तडक बसले का नाही मला माहितीये, आमचा निखिल इथं आहे, अजय फटांगरे आला का नाही मला माहित नाही, शिक्षकाचा मुलगा, खूप नावं तुम्हाला सांगता येतील, वेळ थोडा कमी आहे. सामान्य